नेहरू तारांगणाच्या आकाशगृहामध्ये मी स्नेहा खेडेकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही सूचना आहेत. आकाशगृहामध्ये खाद्यपदार्थ वर्जित आहेत. जर आपण चुकून आपल्या बॅगेमधून काही खाद्यपदार्थ आणले असतील तर त्यांना बाहेर काढू नका. तसेच आपल्याबरोबर लहान मुलं असतील आणि ते अंधार झाल्यावर अस्वस्थ होत असतील, घाबरत असतील, रडत असतील तर त्यांना आपण थोड्या वेळाकरता आकाशगृहाच्या बाहेर घेऊन जाणे म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. आकाशगृहामध्ये कार्यक्रम चालू असताना कोणीही मोबाईल आणि कॅमेऱ्याचा उपयोग करू नका. आता माझे सहकारी चिंतन जोशी आपल्याला आज रात्री मुंबईतून दिसणाऱ्या ताऱ्यांची आणि ग्रहांची थोडक्यात माहिती सांगतील. धन्यवाद. धन्यवाद स्नेहा मॅडम. तर आता आपण इथे पाहूया आज संध्याकाळी सूर्यास्त पासून उद्या सकाळी सूर्योदयापर्यंत आकाश कसं दिसेल. सूर्य या क्षणी इथे आहे आणि आता सूर्यास्त होणार आहे. आणि आपण पाहिलं सूर्यास्त इथे झाला आहे. मग ही आहे पश्चिम क्षितिज. जर आपण सूर्यास्त पाहत उभे राहिलो तर उजव्या हाताला असते उत्तर दिशा, डाव्या हाताला दक्षिण दिशा आणि पाठीमागे असेल पूर्व दिशा. आपल्या शहरात प्रकाशाचं प्रदूषण एवढं जास्त आहे की आपल्याला आकाश नीट दिसत नाही. आपल्याला मात्र आपला चंद्र, काही ठळक ग्रह आणि 10-12 तारे दिसतात. सूर्याचा भ्रमणमार्ग इथे दाखवला आहे. याला आपण म्हणतो क्रांतिवृत्त, एक्लिप्टिक. सूर्यास्तानंतर पूर्व आकाशात पिवळा ठळक गुरुग्रह आणि पश्चिम आकाशात शनिग्रह. आता समजा आपल्याला खूप सारे तारे पाहिजे तर एक काम करूया. डोंगरावर एक वेधशाळा आहे, तिथे जाऊया आणि तिथून आकाश पाहूया. अभी रात हो चुका है, मतलब दिखा रहा है. अभी एक जगह पे दिखा रहा है और ये ऐसा दिखा रहा है. Oh my God, ये क्या हो रहा है? 3D बना है. आणि आता खूप सुंदर आकाश, खूप सारे तारे आणि आपली आकाशगंगा दीर्घिका सुद्धा आपल्याला दिसते. ताऱ्यांना जोडून आपण काही कल्पना करू शकतो. त्यांना आपण म्हणतो तारका समूह, कॉन्स्टलेशन्स. ज्याप्रमाणे इथे वृश्चिक तारका समूह दाखवला आहे, स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन. आणि आता पाहूया त्याचा कल्पना चित्र. दुसऱ्या भागात आहे लोकप्रिय सप्तर्षी, बिग डिपर. सप्तर्षीमध्ये 7 तारे आहेत. त्यांचे नाव प्राचीन भारतातले 7 ऋषीमुनी होते, त्यांच्या नावाने आहेत. पहिला तारा इथे आहे, हा आहे क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरीची. या दोघांना जोडून आपण ध्रुव तारा सुद्धा ओळखू शकतो. उत्तर दिशा दर्शक तारा, ध्रुव तारा, पोल स्टार. तर याप्रमाणे संपूर्ण आकाशात एकूण 88 तारकासमूह आहेत, 88 कॉन्स्टलेशन्स. जर आपण काही उदाहरणे घेतली तर या इथे एक सिंह, लिओ, एक कन्या, वर्गो, एक शिकारी, भूतक, बोटिस, एक योद्धा, शौरी, हरक्युलस, अर्धा मानव, अर्धा अश्व, नरतुरंग, सेंटॉरस. याप्रमाणे 88 आहेत. आणि सरळ रेषेतून आपण आकाशाचं विभाजन सुद्धा केलं आहे. सूर्याचा भ्रमणमार्गावर असलेल्या तारका समूहांना आपण म्हणतो राशीय तारका समूह, झोडियाकल कॉन्स्टलेशन्स. आपण नक्कीच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप बद्दल ऐकलं असेल. ही एक मोठी दुर्बीण आहे, सध्या अंतराळात आहे आणि तिथून तिने खूप छान, खूप सुंदर चित्र आपल्याला पाठवले आहेत. पाहूया दुर्बिणीचा छोटासा मॉडेल. ही दुर्बीण कशी दिसते. So this is how it looks.
सुमारे 30 वर्षापूर्वी आपण हबल दुर्बीण सुद्धा अंतराळात पाठवली होती. जर आपण दोघांची तुलना केली मग आपल्याला कळतं की हबल दुर्बीणच्या मानाने ही जेम्स वेब दुर्बीण सुमारे 3 पट मोठी आहे. तिचा काच बेरिलियममधून बनवला आहे आणि आपल्याला रिफ्लेक्शन मिळावं म्हणून सोन्याची परत आहे, गोल्ड प्लेटिंग केली आहे. आता आपण पाहूया दुर्बिणीने घेतलेले काही छान सुरेख चित्र. या इथे एक तेजोमेघ दाखवला आहे. इट्स अ नेब्युला. नाव आहे पिलर्स ऑफ क्रिएशन. त्याचप्रमाणे इथे आहे गुरुग्रह, प्लॅनेट ज्युपिटर. याचा वातावरणामध्ये हायड्रोजन, हिलियम आणि अमोनिया आहेत. आणि आपल्याला बातम्यामध्ये कळालं असेल सुमारे 1.5 महिन्यापूर्वी पुणेमध्ये NCRA मध्ये काम करताना 2 भारतीय खगोलशास्त्रीयांनी डीप स्पेसमध्ये एक दीर्घिका गॅलेक्सी शोधली आहे. त्याचं नाव आहे अलकनंदा. ज्यांनी शोधली आहे ते आहेत राशी जैन आणि त्यांचे मार्गदर्शक योगेश वाडदेकर सर. दुर्बिणीनंतर पाहूया आजचा आकाश. संध्याकाळी 8चं आकाश. संध्याकाळी 8ला आपल्याला माहीत आहे पूर्व आकाशात गुरु आणि पश्चिम आकाशात शनी आहे. ताऱ्यांना पाहूया. सुरू करूया इथून. इथे 4 ठळक तारे दिसतात. त्यांना जोडलं तर एक चौकोन मिळतो. हा आहे महाश्व चौकोन, पेगसिस स्क्वेअर. भारतात याला आपण म्हणतो भाद्रपद नक्षत्र. हा चौकोन महाश्व तारका समूहाचा भाग आहे. इट इज पार्ट ऑफ पेगासिस कॉन्स्टलेशन. महाश्वमध्ये एक मोठा अश्व आहे जो आकाशात फिरतो. आणि मुलांनो हे युनिकॉर्न नाही आहे. तिथे वरती आपण पाहू शकता देवयानी तारका समूह, अँड्रोमेडा कॉन्स्टलेशन. देवयानीमध्ये सर्वात ठळक तारा आहे अल्फाराड्स. अल्फाराड्स आपल्यापासून सुमारे 90 प्रकाशवर्ष दूर आहे. देवयानीमध्ये बरोबर इथे आपण पाहू शकता आपली आकाशगंगेपासून सर्वात जवळची दीर्घिका, ती म्हणजे देवयानी दीर्घिका, अँड्रोमेडा गॅलेक्सी. उत्तर आकाशात आपण पाहू शकता शर्मिष्ठा तारका समूह, इंग्रजी अक्षर M किंवा W स्वरूपात आहे, कॅसिओपिया. जेव्हा सप्तर्षी आकाशात नसते तेव्हा आपण शर्मिष्ठाचा उपयोग करून ध्रुव तारा ओळखू शकतो. सर्वात पश्चिमेतला तारा आहे त्याला पहिला धरायचं, मग पहिला आणि चौथा यांना सरळ रेषेतून जोडायचं. त्यानंतर 90 अंशाचा कोन घेऊन एक रेष जर आपण पुढे नेली तर आपल्याला मिळतो ध्रुव तारा, पोल स्टार. उत्तर आकाश नंतर आता आपण पाहूया पूर्व आकाश. 3 तारे सरळ रेषेत, त्यांचा अवतीभोवती 4 ठळक तारे. आता आपण पाहतोय लोकप्रिय मृग तारका समूह, ओरायन कॉन्स्टलेशन. ओरायनमध्ये एक मोठा शिकारी आहे आणि त्याच्या बरोबर 2 शिकारी श्वान सुद्धा आहेत, हंटिंग डॉग्स. ओरायनमध्ये त्याचं कल्पनाचित्र याप्रमाणे आहे. एक लाल ठळक तारा इथे आहे, याचं नाव आहे काक्षी म्हणजे बेटलज्यूस. इथे समोर आहे एक निळसर तारा, याचं नाव आहे राजन्य किंवा रायजन. हे जे 3 तारे आहेत त्यांचा बरोबर दक्षिणेला अंधुकाचा एक भाग दिसतो आपल्याला. तिथे आहे मृग तेजोमेघ, ओरायन नेब्युला. हायड्रोजन वायूचा एक मोठा ढग आहे जिथे आजही तारे जन्माला येतात.
आता यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पश्चिम आकाशात नेली तर लाल ठळक तारा रोहिणी अल्डेबरन. तेवढंच पुढे आहे विरळ तारागुच्छ कृत्तिका प्लियडिस स्टार क्लस्टर. इथे कमीत कमीत 800 तारे आहेत. परत यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पूर्व आकाशात नेली तर रात्रीच्या आकाशातला सर्वात ठळक तारा व्याधी सिरियस. व्याध बृहदलुब्धक तारका समूहाचा सर्वात ठळक तारा आहे. हा आहे मोठा शिकारी श्वान आणि जवळच आहे छोटा शिकारी श्वान पपी डॉग. वेळ पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया मध्यरात्रीचं आकाश. डोक्यावरती पिवळा ठळक गुरुग्रह आहे मिथुन तारका समूहामध्ये जेमिनाय कॉन्स्टलेशन मध्ये. मिथुन मध्ये 2 ठळक तारे आहेत कॅस्टर आणि पोलक्स. यांना आपण भारतात म्हणतो पुनर्वसू नक्षत्र. त्यांचा समांतर अजून एक जोडी आहे प्रोसियॉन आणि होमिसा. यांना जोडलं तर समांतर चतुर्भुज आपण पाहू शकता पॅरेलेलोग्राम. आणि ही जी आकृती आहे त्याला आपण म्हणतो स्वर्गाचं द्वार गेटवे ऑफ हेवन्स. का? कारण पृथ्वीवरून पाहताना आपला सूर्य आपला चंद्र आणि सगळे ग्रह इथूनच भ्रमण करताना दिसतात. आपला क्रांतिवृत्त इथूनच आहे. पूर्व आकाशात ठळक तारा मगा रेग्युलस सिंह तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे लिओ. आता सिंह शोधायचं कसं? तर इथे पुढे आहे एक उलटा प्रश्नचिन्ह इन्व्हर्टेड क्वेश्चन मार्क आणि मागे आहे काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. हा सापडला आपल्याला आपला सिंह लिओ. मगा बरोबर क्रांतिवृत्तवर असल्यामुळे बऱ्याच वेळी आपल्याला चंद्र बरोबर आणि ग्रहांबरोबर युतीमध्ये दिसतो. आणि हा आहे आपला राशी पट्टा सूर्यातील बेल्ट. चला आता वेळ पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया आकाश सकाळी 5चं. तर पश्चिम आकाशात गुरुग्रह आला आहे. आता 2-3 तासानंतर अस्त होणार आहे. आणि उत्तर आकाशात सप्तर्षी बिग डिपर. आपल्याला माहित आहे की सप्तर्षी एक मोठा तारका समूहाचा भाग आहे. त्याला आपण म्हणतो अर्सा मेजर. तिथे एक मोठा अस्वल आहे बिग बेअर आहे. वसिष्ठ नावाचा हा तारा. इथे 2 तारे दिसतात. यांना आपण युगल तारे किंवा बायनरी स्टार्स असं म्हणतो. दुर्बिणीतून पाहिलं तर ऋषी वसिष्ठ आणि त्यांचा ऋषी पत्नी अरुंधती आपल्याला दिसतात. आता शेवटचे 2 तारे आहेत. यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पूर्व आकाशात नेली तर लाल ठळक तारा स्वाती आर्क्टरस. रात्रीचा आकाशातला 4था ठळक तारा म्हणजे स्वाती. स्वाती आपल्यापासून सुमारे 35 प्रकाशवर्ष दूर आहे. स्वाती भूतक तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे बूटीस कॉन्स्टलेशन. भूतक मध्ये एक ग्वाला आहे शेफर्ड. तेवढाच दक्षिणमध्ये पुढे आहे एक निळसर तारा चित्रा किंवा स्पायका. चित्रा आपल्यापासून सुमारे 250 प्रकाशवर्ष दूर आहे. चित्रा कन्या तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे वर्गो कॉन्स्टलेशन. आणि त्यानंतर सूर्योदय होणार आहे आणि नवीन दिवस सुरू होणार आहे. तर गुड मॉर्निंग. आता आपण एक काम करूया, पृथ्वीचं वातावरण आपण बंद करू आणि पाहूया सूर्य कुठे आहे. तर आपल्याला कळतं की सूर्य धनु तारका समूहामध्ये आहे
आणि 20 तारखेला मकरमध्ये प्रवेश करणार आहे. तर रात्रीच्या आकाशाबद्दल माहिती आता मी ते संपवतोय. आता आपण स्काय शो पाहूया, तारे आणि ब्रह्मांडातील आश्चर्य. आणि जर काही पण प्रश्न असेल आपण कार्यक्रमानंतर विचारू शकता. माझं नाव आहे चिंतन जोशी. धन्यवाद. थँक्यू. पृथ्वीवरच्या आणि अंतरिक्षात असलेल्या प्रचंड दुर्बिणीमुळे आपल्या पिढीला विश्वातील आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतात. जणू आपल्याला महाभारतातल्या संजयाची दिव्य दृष्टीच लाभली आहे. या दिव्य दृष्टीमुळे आपण अंतरिक्षात अति खोलवर पाहू शकतो. एवढंच नव्हे तर अब्जावधी वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आपल्या पुढे उलगडत जातो. चला विश्वाच्या प्रारंभापासून उत्क्रांतीची माहिती मिळवूया आणि ब्रह्मांडातील आश्चर्यांचे दर्शन घेऊया. या विश्वात काहीच नाही, अगदी काळ सुद्धा. सुमारे 12 अब्ज वर्षांपूर्वी अचानक शून्यातून प्रकाशमान ऊर्जायुक्त किरणोत्सारी विश्वाची निर्मिती झाली. हे का आणि कसं झालं हे सर्वात मोठं रहस्य आहे. डराने के लिए केवळ दिया है। विज्ञानाला हे रहस्य उलगडणं शक्य होणार नाही. पहिल्या 3 लाख वर्षात काय घडलं याची उकल कोणत्याच मानवी उपकरणाला करता येत नाही. आपल्याला इतकंच माहित आहे की ते ऊर्जेचं विश्व होतं, वस्तुमानाचं नव्हे. जसजसा हा अग्निगोल थंड होत गेला तसतशी पोकळीत हायड्रोजन आणि हिलियम ही मूलद्रव्य बनली. अग्निगोळ्याचा काळ आणि त्याचं स्वरूप बदलत गेलं. तेव्हापासून झालेल्या विश्वाच्या उत्क्रांतीचा वेध मानवी उपकरणं आता घेऊ शकतात. आण्विक, गुरुत्वाकर्षीय तसंच चुंबकीय शक्तीमुळे वायूचे प्रथम ढग बनले. आणि नंतर ते ढग आकलसून तारे तयार झाले. अनेक तारे परस्परांकडे आकर्षित होऊन तारकागुच्छ निर्माण झाले. हे तारे अतिप्राचीन सूर्य आहेत. या अतिप्राचीन कारखान्यातूनच विविध वस्तुमानाची निर्मिती होत होत शेवटी आपण आणि आपलं हे विश्व साकार झालं. याहूनही अतिभव्य आहे दीर्घिकांचं विश्व. अब्जावधी तारकांचं जणू विशाल महानगरच. भव्य दिव्य स्वर्गीय नृत्यात तरंगणारं विलोभनीय दृश्य. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे या दीर्घिका एकमेकाजवळ येऊन त्यांचे विशाल समूह बनतात.
दीर्घिकांमध्ये सुद्धा खेचाखेच होऊ शकते. अरे अब्जावधी व्हिडिओ तारे असलेल्या दीर्घिकांची टक्कर झाली तर त्यातले तारे एकमेकांना स्पर्शही न करता निघून जातात. ही आहे विशाल गोलाकार दीर्घिका नरतुरंग अर्थात सेंटॉरस ए. तिनं सर्पिलाकृती दीर्घिकेला गिळंकृत केलंय. या आधाशी दीर्घिकेच्या तोंडात अजूनही तिचं भक्ष्य दिसतंय. मिनिटाला 2 अब्ज प्रकाश वर्षांच्या गतीनं प्रवास करत आपण आता आपल्या आकाशगंगेच्या जवळ आलेलो आहोत. तो लहान अंधुकसा दिसणारा ठिपका म्हणजे देवयानी दीर्घिका. ही दीर्घिका म्हणजे आपल्याला पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारी सर्वात दूरची वस्तू. तिथून येणाऱ्या प्रकाशाला दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतक्या वेगानं आपल्यापर्यंत पोहोचायला 22 लाख वर्ष लागतात. आपल्या आकाशगंगेबाहेरील अवकाशात गस्त घालणारे सुमारे 100 तारकागुच्छ आहेत. या गुच्छांमध्ये 10,000 काही लाख सूर्य झुंडीनं वास्तव्य करतात. यातील काही सूर्य तर 10 ते 12 अब्ज वर्ष वयाचे म्हणजे आपल्या विश्वाच्याच वयाचे आहेत म्हणा ना. या तारकांच्या गुच्छांनी घेरलेली आहे आपल्या आकाशगंगेची पसरट तबकडी. पृथ्वीवरून आपल्याला तबकडीच्या केवळ आतल्या बाजूचंच दर्शन होतं, पण इथून आपण आकाशगंगेचं भव्य रूप पाहू शकतो. तरुण निळ्या ताऱ्यापासून बनलेल्या विशाल वलयाकार भुजा आणि प्राचीन ताऱ्यांनी बनलेला पिवळा केंद्रभाग. एक काळसर धुळीच्या ढगांचा पट्टा या तबकडीला छेदतोय. आकाशगंगा ही विश्वातील आश्चर्यांपैकी एक खचितच आहे. बघूया हिच्यात कोणती आश्चर्य दडून बसते. हे जे गडद काळसर ढग दिसतायत ना, ते खरं तर नष्ट झालेल्या ताऱ्यांचे उत्सर्जित अवशेष आहेत. अवकाशातील रंगमंचावरचा एक बदलता देखावा. जीवनाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेलं सारं काही इथं आहे. कार्बन आणि लोहापासून अगदी पाण्यापर्यंत. जुन्या ताऱ्यांच्या केंद्रातल्या अणुभट्टीमध्ये जडतत्वांची निर्मिती होते. ही महत्वपूर्ण तत्व ताऱ्यांच्या मृत्यूनंतर विश्वात पसरतात आणि मग निर्माण होते नवी सृष्टी. तरुण तारे याच तत्वांचा उपयोग करून आधुनिक विश्वाच्या जडणघडणीसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करतात.
वायूंच्या स्तंभांसारख्या या आकृत्या गरुड तेजोमेघात आहेत. यातील मोठा स्तंभ 1 प्रकाश वर्ष म्हणजे 95 खर्व किलोमीटर उंचीचा आहे. 95 वर 11 शून्य वर्ग. हे धुळीचे आणि ज्वलंत वायूचे मनोरे जणू काही पुढे निर्माण होणाऱ्या सूर्य आणि ग्रहांची जन्मस्थानच आहे. बैठ अच्छे से, यांचा जन्म होईल तेव्हा आपलं विश्व कैसे करना है? मत उसको ऐसे कर, आगे वाले को प्रॉब्लम हो रहा है. क्यों? मत कर, आगे वाले को प्रॉब्लम. पृथ्वीवरून आकाशात सहज दिसणारा हा मृग तेजोमेघ आपल्या जवळच्या ताऱ्यांचं पाळणाघरच आहे. या विलोभनीय प्रचंड उंजळीच्या आकाराच्या ढगात अनेक तप्त बालसूर्य आहेत. त्यांची वय असतील फक्त काही दशलक्ष वर्ष. त्यांच्या तेजामुळे हे ढग उजळून निघाले. अवकाशातल्या हबल दुर्बिणीमुळे ढगांच्या आड जन्मणाऱ्या ताऱ्यांचं दर्शन घेणं आपल्याला शक्य झालं. त्यांच्या भोवती गडद रंगाच्या गार झालेल्या वायूंच्या फिरत्या चकत्या आढळल्या. 5 अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला बहुधा अशीच असावी. एटा करीनाला भेटूया. मृत्यूपंथाला लागलेला हा तारा आपल्या सूर्यापेक्षा 150 पटीनं जड आणि 40 लक्ष पटीनं अधिक तेजस्वी आहे. विध्वंसक स्फोटांमुळे या ताऱ्याची शक्ल उडत आहे. शकलातून बाहेर फेकले जाणारे नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि इतर मूलतत्व अंतराळात फैलावत आहे. हा एक महाकाय असा आण्विक टाइम बॉम्ब असून तो कधीही फुटण्याची शक्यता आहे. या विस्फोटाला आपण सुपरनोव्हा म्हणजेच अतिनवतारा असं म्हणतो. अतिराक्षसी ताऱ्यांचा मृत्यू अतिनवतारा विस्फोटात होतो. काही क्षणातच हा तारा अब्जावधी ताऱ्यांच्या संपूर्ण दीर्घिके इतका प्रकाशमान होतो. या स्फोटामुळे ताऱ्याचं बाह्य आवरण अवकाशात दूरवर फेकलं जातं. स्फोटानंतर ताऱ्यात शिल्लक राहतं ते फक्त केंद्र. ते संकुचित केंद्र काही किलोमीटर व्यासाचं असून गरगर फिरणाऱ्या चेंडूसारखं दिसतं. यालाच न्यूट्रॉन तारा असं म्हणतात. हा इतका घन असतो की याच्या चिमूटभर वस्तुमानाचं वजन प्रचंड तेलवाहू जहाज किंवा 6 कुतुबमिनारांच्या इतकं सहज होईल. स्फोटातून बाहेर पडलेल्या वायूंचं तापमान इतकं जास्त असतं की हजारो वर्षानंतरही ते आपण ओळखू शकतो. आपल्या सूर्यासारख्या लहान ताऱ्यांचा मात्र मरताना स्फोट होत नाही. ते प्रथम प्रसरण पावतात आणि नंतर आकुंचन पावत जाऊन अवकाशात वायू सोडत जातात. यापासूनच होतात असे प्रेक्षणीय ग्रहीय तेजोमेघ. पुढील 5 अब्ज वर्षानंतर आपल्या सूर्याचीही हीच गत होणार आहे. पृथ्वी आणि इतर ग्रह त्यावेळी ढगांच्या दाट थरात उडलेले अंधारमय असे थंडगार बर्फाचे गोळे झालेले असतील. विश्वनिर्मितीच्या वेळी झालेल्या महास्फोटानंतर 12 अब्ज वर्षांचा प्रवास करत आता आपण आपल्या घरी म्हणजे सूर्यमालेच्या सीमेजवळ आलेलो आहोत. आपला सूर्य 100 अब्ज ताऱ्यांपैकी एक सामान्य तारा आहे. प्लुटो आणि त्याचा एकमात्र चंद्र कैरन हे आपल्या सूर्यमालेच्या सीमेवरचे पहारेकरी. प्लुटोचा आकार पृथ्वीच्या 1/5 असून दगडधोंड्यांचं याचे जग बर्फाच्छादित आहे. त्यानंतर येतो तो नेपच्यून किंवा वरुण. सूर्यापासून हा आपल्या पृथ्वीपेक्षा 30 पट दूर आहे.
आणि याचा व्यास पृथ्वीच्या चौपट आहे. हा आहे युरेनस किंवा हर्षल. अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड झंझावातामुळे याचा अक्ष झुकलेला आहे. दुर्बिणीच्या मदतीनं शोधला गेलेला हा पहिला ग्रह. बऱ्याच अंशी नेपच्यूनचा जुळा भाऊ. शनी वलयांचा राजा. हायड्रोजन, मिथेन आणि अमोनिया वायूंचा हा प्रचंड गोळा. आपल्या सूर्यमालेतला दुसरा मोठा ग्रह. आपल्यापेक्षा तो सूर्यापासून 10 पटीने दूर आहे. इतर ग्रहांभोवतीही वलय असली तरी शनीभोवती असलेल्या वलयांचं सौंदर्य हे काही औरच आहे. शनीपेक्षा निम्म्या अंतरावर असलेला गुरु सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. गुरु इतका मोठा आहे की तो सहज 1300 पृथ्व्या गिळू शकतो. त्याचे 16 ज्ञात उपग्रह आणि 65 भूमी वलय संशोधकांसाठी रहस्यमय खजिना असून त्यावर संशोधनही सुरू झालं. गुरु आणि मंगळ ग्रहांमध्ये खूप मोठी जागा असून तिथं दगडगोटे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लघुग्रह बरं का. दगडी बुटके म्हटल्या जाणाऱ्या 4 ग्रहांपैकी सर्वात दूर आहे मंगळ. अतिथंड कोरड्या वाळवंटी अशा मंगळावर पूर्वी भरपूर पाणी होतं आणि जिवंत ज्वालामुखीही होतं. धूमकेतू सूर्यमालेत फेऱ्या मारणारी ही भूतं अनमोल रसायन वाहक आहे आणि बहुधा ग्रहावर जीवन रोपणाचं कार्य ती करतात. आपण वेगानं आपल्या जीवनदात्या ताऱ्याजवळ सूर्याजवळ पोहोचत आहोत. हायड्रोजन आणि हिलियम वायूचा हा गोळा 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तो एक महाकाय अणुभट्टी असून जवळजवळ 5 अब्ज वर्षांपासून तळपतो. आपल्या कुटुंबातील ग्रहांना उष्णता आणि प्रकाशानं धूम घालतो. सूर्याच्या अगदी जवळचा भाजून निघालेला छोटासा ग्रह बुध. पृथ्वीच्या अर्ध्या आकाराच्या या ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वी प्रचंड उल्कापात झाल्याच्या खुणा आजही दिसतात. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा ग्रह शुक्र. पृथ्वी इतकाच मोठा पण कितीतरी वेगळा. कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणात उघडलेल्या या ग्रहाचा पृष्ठभाग इतका तप्त झालाय की शिस देखील त्यात सहज वितळेल. चंद्रासवे निळी पृथ्वी हे आपलं अवकाशातलं घर. या ब्रह्मांडात मानवानं केवळ चंद्रावरच पाऊल टाकलं. केवळ 3,80,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावरचं हे लहान पाऊल पुढं कधी काळी सूर्य नाही आहे, ये धरती है. यात्रांची नांदी ठरू शकेल. तोपर्यंत तरी या यही धरती है. केवळ या नाजूकशा निळ्या बिंदूवरच जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं म्हणता येईल. देखो आधा जगत सूरज, आधा जगत चांद, अंधेरा, आधा जगत. अभी यहाँ दिन हो रहा है तो कहीं रात हो ही रहा होगा अपने धरती पे.